तळकोकणामध्ये पावसाचा जोर कायम असून हवामान विभागानं जिल्ह्यासाठी पुढील 24 ते 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून किनाऱ्यालगतच्या गावांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात झाडं कोसळणं आणि घरांची किरकोळ पडझड झाल्याच्या घटना घडल्या। सतत पडणाऱ्या पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून एनडीआरएफ आणि स्थानिक आपत्ती पथकं सज्ज करण्यात आली आहेत। आढावा घेतलाय सदाशिव लाड यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज आणि उद्यासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं आहे। प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, कारण या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तवलेला आहे। सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कोसळतो आणि त्यामुळे बळीराजाने आपल्या शेतीच्या कामांना वेग दिलेला पाहायला मिळतोय। जिल्ह्यात 110 दरडप्रवण क्षेत्र आहेत आणि त्या ठिकाणी प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आलेलं आहे। प्रशासनाने स्थानिक प्रशासनाला त्या ठिकाणी तैनात केलेलं पाहायला मिळतंय। तसेच एनडीआरएफची एक टीम जी आहे ती देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तैनात करण्यात आलेली आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवर आहे आणि जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तसेच समुद्रकिनारी आपण पाहिलं असेल तर ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहत आहेत, लाटा उसळत आहेत। त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन करत असताना किनारपट्टीवरील नागरिकांना देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग।